अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे गुरुवारी करायचे उपाय. महिलांनी जर ह्या उपाय केले तर बघा आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होते, आपल्या घरांची प्रगती होते, आपल्या पतींची प्रगती होते, आपलं घर प्रगतीच्या मार्गावरच चालत असतं. ह्या महिलाच असतात सगळं काही मुलांचं चांगलं होण्यासाठी पूजापाठ करतात, अनुष्ठान करतात, मंत्रजप करतात, व्रतवैकल्य करतात, पतीची प्रगती व्हावं म्हणून व्रतवैकल्य करतात, पूजापाठ करतात. म्हणजे हे एक म्हणतोच आपण, घरची जी महिला संस्कारी असली तर मग घरांची सगळ्यांची प्रगती होत असते. जे घरच्या महिला असतात ते चांगले विचाराचे असतात. आपल्या मुलांच्या प्रगती व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं, ते सारखं विचार त्यांच्या मनामध्ये विचार करत असतात आणि ते देवाजवळ हेच प्रार्थना करत असतात की माझ्या मुलांचे, माझ्या घरांची, माझ्या पतींची प्रगती व्हावं. आणि त्यांच्या मनामध्ये चांगले विचार असतात. ज्या घरचे महिला असतात तेच त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक विचार असतात, तर तसे मुलं पती प्रगतीशीलच होत राहतात. मग कधी ते मुलं परत फिरून पाहत नाहीत. म्हणून ज्या घरच्या महिला असते, जर जॉब करणारे असू द्या किंवा घरात असणारे असू द्या, जे जॉब करतात ते आपल्या पतीची प्रगती व्हावं, मुलांची प्रगती व्हावं, आपल्या घरांची प्रगती व्हावं म्हणून ते जॉबला जात असतात आणि आपलं रात्रंदिवस मेहनत करतात आणि घर सुद्धा सांभाळतात. काही महिला, शक्यतो जास्ती महिलाच घरी असतात आणि या महिलाच आपल्या पतींच्या प्रगतीसाठी हे महिला सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा असतो. बघा ज्या महिला संस्कृत असतात, संस्कारी असतात, ते रोज उठून आपल्या जे काही उपाय सेवा करत असतात त्या महिलांचे पतींचे बघा प्रगती होत राहते. म्हणून ज्या घरच्या महिला आहेत त्याच हे उपाय करायचे आहेत. पुरुष केले तरी पण चालेल, काही हरकत नाही. तर हे उपाय आपल्याला फक्त गुरुवारीच करायचे उपाय आहेत. हे शास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय जर आपले केले तर आपल्या मुलांची, पतीची भरभराटच होत राहते. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कुंडलीमधला जर गुरुबळ मजबूत करण्यासाठी, गुरुबळ मजबूत झाला की मग आपल्याला कोणत्याही संकटाला अडचणी येत नाही, अडचणीला समोर जावे लागत नाहीत. आपला गुरुबळ जर कमजोर असले तर आपल्याला प्रत्येक समस्या समोर जावे लागतात. म्हणून आपण गुरुबळ मजबूत करण्यासाठी काही आपल्याला सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत. तुम्ही खूप काही सेवा उपाय केला, तुमच्या मनासारखं काही घडत नाही, मग तुमच्या मनासारखं घडायला नाही लागलं की मग आपण सेवा सोडून देतो आणि घरामध्ये असं काही विचित्र घडतं की सारखं भांडणं, तंटं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तरी पण आपल्याला त्या सेवा करायला सुद्धा मन लागत नाही. आपण ते मन आपलं खचून जातं. मी सेवा इतकी केली, सेवा एवढं अनुष्ठान केले, एवढे पारायण केले, एवढी सेवा केली, मंत्र केले, पूजापाठ केली, व्रत केले, वैकल्य केले, तरीही मला सगळे लोक बोलत असतात आणि टॉर्चर होत असतं. घरामध्ये सगळं तांडवचं वातावरण राहतं. घरामध्ये सारखी किटकिट असल्यामुळे आपलं पूजापाठामध्ये सुद्धा मन लागत नाही. तरी हे मी आज जे काही उपाय सांगणार आहे, कोणते पूजापाठ न करता सुद्धा आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे. हे उपाय पत्नीनं करू शकता आणि महिलांनी करू शकता आणि पुरुषांनी पण करू शकतात. आता ते कोणतं उपाय आहे पहा. आपल्याला एक अर्धी वाटी तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही अख्खे घेऊ शकता किंवा फुटलेले असले तरी पण चालेल. आपण हे उपाय करतोय तर एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं एक थेंब पाणी टाकायचं आहे. मग त्या हळदीला आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत. ते पिवळे झाल्याच्या नंतर आपली जर गच्ची असेल, आपलं बाहेर बाल्कनी असेल, तर जिथं पक्षी येतात, पक्षी येऊन ते दाणे खातात, अशा जागेवरती ते दाणे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि हे आपल्याला फक्त गुरुवारीच करायचं आहे. जे पक्षी ते पिवळे दाणे खातील बघा, आपले गुरुबळ मजबूत होतं. ह्या दाण्याने आपले गुरुबळ मजबूत होण्यासाठी खूप मदत होते. आणि हेच तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता. हे पत्नी पण करू शकते, पती पण करू शकता. ह्याच्यात काही बंधन नाही. ह्याच्यामध्ये पिरियडचे सुद्धा काही बंधन नाहीत. अजून दुसरा उपाय आहे. आपल्याला एक हे घ्यायचं आहे, कणिक. अर्धी वाटी कणिक घ्यायचं आहे. त्याच्यात 1 चमच
आपल्याला बेसनचं पीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. मग त्याचा असं गच्च आपल्याला एक हुंडा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हुंडा तयार झाल्यानंतर जसं आपण पुरणपोळी भरतो तसंच आपल्या त्या पिठाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमच हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि तसं तसं गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं पुरणाचा गोळा आपण तयार करतो तसं गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि ते आपल्या गाईला नेऊन खाऊ घालायचं आहे. असं मानलं जातं गायीमध्ये 36 कोटी देवी देवताचा वास करत असतो. जर आपल्या घरामध्ये मनासारखं घडत नाही, आपलं लग्न कार्यामध्ये अडथळे येतात, आपल्या व्यापारामध्ये अडथळे येतात, मनासारखं आपलं नोकरीमध्ये अडथळे येतात आणि घरामध्ये आपल्याला धन येण्यामध्ये अडथळे येतात. मनासारखं पती भेटत नाही, मनासारखं आपलं जमत नाही, लग्नाचे स्थळ येतात पण लग्न जमत नाही. तर तुम्ही ही एक उपाय करून पहा, बघा तुमचं मनासारखं घडेल. आणि आपलं गायीची सेवा केल्याने सुद्धा आपलं गुरुबळ मजबूत होतं. भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात. भगवान विष्णू ह्या गायीच्या 36 कोटी देवी देवताचा वास तर राहतेच, पण सगळ्यात जास्त प्रिय हे भगवान विष्णूला गाय प्रिय असते. आपल्याला तर माहितीच असेल भगवान कृष्ण जन्म अवतारामध्ये भगवान गायीला किती प्रेम करत होते. तर सगळ्यात जास्त पशु मध्ये जर कोणी प्रिय आहे तर गायी आहे. तर गायीची जेवढी आपण सेवा करतो, बघा काही जाग्यावरती गायीला हिरवं घास खाऊ घालतात, कोणी गायीची सेवा करतात, पूजा करतात, नमस्कार करतात. प्रत्येक प्रकारचे आपले दोष जावं म्हणून गायीची पूजा आपण करत असतो. म्हणून ते हुंडा आपल्याला जर तुम्हाला काही मनासारखी नोकरी प्राप्त भेटत नसेल तर तुम्ही ते 21 दिवस रोज तुम्ही गुरुवारपासून 21 दिवस हा असा एक गोळा तयार करून तुम्ही गायीला खाऊ घालू शकता. मनासारखी नोकरी तुम्हाला प्राप्त होणार म्हणजे होणारच. दुसरा उपाय म्हणजे नारळाचं केळीचं झाड केळीचं झाड केळीच्या झाडाला जर तुम्ही पूजा करत असाल, तिथं भगवान विष्णू केळीच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूचं वास असते. मग जिथं विष्णू असते तिथं लक्ष्मी माता असते. म्हणून आपण जर केळीच्या झाडाची पूजा करत असाल तर त्या केळीच्या झाडाला पाणी अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी त्या केळीच्या बुडाला अर्पण करायचं आहे. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात. दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरातली तुळस माता हे भगवान विष्णूला अतिप्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला थोडंसं हळद टाकून आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेजवळ थांबून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मी अत्यंत प्रिय म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय म्हणजे तुळशी माता आहे. ज्या घरामध्ये तुळशी माता असते त्या घरामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाहीत आणि ज्या घरावरती संकट येतात ते तुळशी माता स्वतःवर घेत असते. म्हणून कधी कधी आपली तुळशी सुकून जात असते. आणि आपल्याजवळ खूप कर्जबाजारी झाला असेल तर दर गुरुवारी 1 चमचभर तुळशीच्या बुडाला दूध अर्पण केल्याने आपले कर्ज कमी व्हायला मदत होते. तसेच गुरुवारी आपल्या पतीची प्रगती व्हावं म्हणून गुरुवारी कधीही डोकं धुवू नये, महिलांनी कधीही डोकं धुवू नये. असे केल्याने सुद्धा आपलं गुरुबळ कमजोर होतो आणि आपली पतीची प्रगती व्हायला थांबते. म्हणून गुरुवारी कधीही महिलांनी डोकं धुवू नये आणि घरची फरशी सुद्धा कधीही महिलांनी पुसू नये. गुरुवारी अजिबात आपल्याला शक्यतो पुसू नये. जर समजा आता तुम्हाला खूप अडचण असेल म्हणजे पिरियड वगैरे आहे, तुम्हाला 5 दिवस झालेला आहे, तुम्हाला पूजा वगैरे करायची असेल, अशा वेळेस एखाद्या वेळेस तुम्ही पुसू शकता आणि डोकं पण धुवू शकता. आणि धुत असाल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला धुवायचं आहे. जर आपल्याला पिरियडचं काही असं असेल तर शक्य असेल तर गुरुवारी आपण डोकं धुवू नये, फरशी पुसू नये. घरचं सगळं साफसफाई आपण गुरुवारची सुट्टी असल्यामुळे करत असतो, पण ह्या दिवशी आपल्याला घरची साफसफाई पण करायची नाही. असे केल्याने गुरुबळ कमजोर होतो आणि आपल्याला खूप त्याच्यात त्रासाला समोर जावे लागतात. तसेच गुरुवारी आपण या हळदीनं आपल्या मुख्य दरवाज्यावर एखादी स्वास्तिक काढू शकता आणि स्वास्तिक काढून त्याची पूजा करू शकता, म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होईल.
गुरुवारी आपल्याला पिवळे दान करायचे आहेत, पिवळ्या वस्तू दान करायचे आहे. एखाद्या गुरूंच्या मंदिरात, स्वामींच्या, दत्त महाराजांच्या पिवळी वस्तू म्हणजे पिवळे लाडू, केळी किंवा तुम्ही बेसनचे लाडू घरी तयार करून तुम्ही ते दान देऊ शकता. असे केल्याने सुद्धा आपले गुरुबळ मजबूत होतात आणि गुरूंची आपल्यावरती कृपा राहते. शक्य होईल तेवढं आपण ह्या दिवशी पिवळे कपडे धारण करावे. असे केल्याने सुद्धा आपल्याला गुरुबळ आपलं मजबूत होतो आणि गुरूंची कृपा राहते, भगवान विष्णूची कृपा राहते. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर माझी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओ.